नमस्कार. कुक विथ मरामध्ये तुमचं स्वागत. आज आपण बनवणार आहोत कोंबडी वडे किंवा ज्याला मालवणी वडे देखील म्हटले जाते. हे वडे बनवण्याकरता आपल्याला लागेल 1 वाटी उडीद डाळ, पाव चमचा मेथी दाणे आणि लागेल डाळीचे दुप्पट म्हणजे 2 वाटी तांदूळ. इथे मी साधे तांदूळ वापरले आहेत. तुम्ही याच्या बदल्यात पारबॉईल म्हणजे उकडे तांदूळ देखील वापरू शकता. आधी तांदूळ, डाळ आणि मेथी एका भांड्यात काढून घ्या आणि स्वच्छ पाण्यातून 3 ते 4 वेळा धुवून घ्यावे. डाळ बुडतील इतके पाणी ओतून वर झाकण ठेवून 4 ते 5 तासाकरता भिजत ठेवून द्यावे. तुम्हाला जर घाई असेल तर उकळत्या पाण्यात डाळ तांदूळ टाकून साधारण 2 तासाकरता भिजत ठेवलात तरी हे वडे खूप छान होतात. आता 4 ते 5 तासानंतर एका मिक्सरच्या भांड्यात डाळ तांदूळ काढून थोडे पाणी ऍड करावे आणि बारीक वाटून घ्या. इथे 2 बॅचेसमध्ये तांदूळ डाळ वाटलेले आहे. आता पीठ मळण्याकरता लागेल 1 वाटी तांदूळ पीठ आणि 4 वाटी गव्हाचे पीठ. आधी मी तांदूळ 2 वाटी वापरल्यामुळे इथे मी तांदूळ पीठ कमी वापरत आहे. एका भांड्यात वाटलेली डाळ तांदूळ पेस्ट, याच्यात 1 चमचा हळद, गव्हाचे पीठ, तांदूळ पीठ एकत्रित काढून छान मिक्स करून घ्या. अंदाजे पाणी टाकून पीठ छान मळून घ्या. हे पीठ चपातीच्या पिठापेक्षा थोडेसे घट्ट मळून घ्या. हे इतक्या पिठाचे वडे 4 लोकांना व्यवस्थित पुरतात. आता आपले कोंबडी वड्याचे पीठ मळून तयार आहे. हे वडे आपण थापून तळणार आहोत. वडे थापण्याकरता प्लास्टिकचा पेपर वापरून आधी थोडे पाणी लावून घ्या. तुम्हाला जसे वडे हवे आहेत त्याप्रमाणे गोळा करून घ्या. मोठे वडे हवे असल्यास मोठा गोळा घ्या. वर पाण्याचा हात लावून वडे थापून घ्या. वडे थापताना काठाने पातळ आणि मध्ये थोडे जाडसर ठेवून वडा थापून घ्या. एक वडा तयार झाल्यानंतर हलक्या हाताने काढून लगेच गरम तेलात टाका आणि छान तळून घ्या. तळताना वर थोडे थोडे तेल झाऱ्याने टाकून घ्या जेणेकरून वडा छान फुगेल. तुम्ही पाहू शकताय वडा किती छान फुगलेला आहे. तळलेला वडा टिश्यू पेपरवर काढून घ्या. बाकीच्या राहिलेल्या पिठाचे वडे देखील याच प्रकारे थापून तळून घ्या. गरम गरम वडे चिकन बरोबर सर्व करा. तर ही सोपी तशीच रुचकर कोंबडी वड्याची रेसिपी तुम्ही पण करून पहा आणि प्रतिक्रिया कमेंट्सद्वारे कळवा. तसेच अधिक नवीन व्हिडिओज पाहण्याकरता कुक विथ मराला सबस्क्राईब करा. धन्यवाद.